अस्मिता लाटकर आत्महत्या प्रकरणामध्ये त्यांच्या ज्या आई आहेत, ज्या फिर्यादी आहेत, त्यांनी मला 2-3 दिवस जे आहे ते सातत्यानं संपर्क केला होता आणि त्यांचं असं म्हणणं आहे की अस्मिता लाटकरची आत्महत्या नाही तर तिचा खून करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये परत घेते काटकर लाटकर आलं का माझ्याकडून. अस्मिता काटकर आत्महत्ये प्रकरणामध्ये 4 आरोपी जे आहेत ते सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत. त्यांची मुलीची जी आई आहे ती या केसमध्ये फिर्यादी आहे. त्या सातत्याने 4 दिवस माझ्या संपर्कात होत्या आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्या मुलीची आत्महत्या नसून तिला ज्या पद्धतीनं टॉर्चर केलं, तिला शेवटी ज्या काही तिच्या अंगावर जखमा आढळलेल्या आहेत आणि जेव्हा दोरी घेऊन फासावर ती आढळली त्यावेळेला सासरच्यांनी पोलिसांना न कळवता हॉस्पिटलमध्ये नेलं. कुणालाही कसलाही निरोप दिला नाही, माहेरच्यांना निरोप दिला नाही. त्यामुळे ही आत्महत्या नसून खून आहे आणि ते कलम जे आहे ते लागू व्हावं अशी त्यांची मागणी आहे. आणि या प्रकरणामध्ये राजारामपुरी पोलीस स्टेशनला आत्ता मी ज्यांच्याकडे तपास आहे त्यांच्याशी भेटले, त्यांच्याशी चर्चा केली. अजूनही पोस्टमॉर्टम रिपोर्ट इथं आलेला नाही आहे. तातडीनं पोस्टमॉर्टम रिपोर्ट तर आलाच पाहिजे कारण बऱ्याच गोष्टी त्याच्यातून सिद्ध होतील. पण अशी जी काही प्रकरणं आहेत, आज एक अस्मिता गेली, दुसरी अस्मिता जी आहे ती दुसऱ्यांच्या घरी असं जर काही होत असेल तर तिचा जीव गेला नाही पाहिजे. यासाठी अशा प्रकरणांमध्ये लवकर शिक्षा होत नाही, न्याय मिळत नाही. पोलीस जे आहेत ते तातडीनं तपास करत नाहीत आणि म्हणूनच पोलिसांकडे आम्ही मागणी केलेली आहे की अस्मिता काटकर यांचं जे प्रकरण आहे हे तातडीनं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आहे ते चालवण्यात यावं. याच्यामध्ये विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात यावी आणि नसरापूर प्रकरण जे सध्या पुण्यामध्ये आपण बघितलं असेल की 2 महिन्याच्या आत जो आहे तो त्या न्यायालयामध्ये निकाल आला, ऐतिहासिक निकाल आला आणि त्यामुळे गुन्हेगारांवर जरब बसला. त्याच पद्धतीनं कोल्हापूर ही तर राजर्षी शाहू महाराजांची भूमी आहे आणि तिथं मुलगी झाली म्हणून जर छळ होत असेल आणि अशा पद्धतीनं एखाद्या मुलीचा जीव जात असेल तर ते दुर्दैव आहे. अशा पद्धतीचा संदेश गेला नाही पाहिजे आणि त्याचसाठी तातडीनं जे आहे ती चार्जशीट दाखल करणं आणि नसरापूरच्या धर्तीवर 2 महिन्याच्या आत या प्रकरणात निकाल येऊन या सगळ्यांना जे आहे ती शिक्षा होणं गरजेचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.